कोल्हापुरात महाडिक कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणाच्या मैदानात उतरणार का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे आणि त्याला कारण ठरतायत कोल्हापूरच्या चौकाचौकात लागलेले हे बॅनर। आपण बघू शकतो राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक यांच्या अशा पद्धतीचे बोर्ड हे कोल्हापुरात सध्या लागलेले आहेत। कृष्णराज महाडिक यांच्या पाठपुराव्यातून कोल्हापुरात रस्ते विकासासाठी 25 कोटीचा निधी आल्याचा दावा या बोर्डच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि कोल्हापूरच्या विकासासाठी हॅशटॅग आता सुट्टी नाही अशा पद्धतीच्या बॅनरबाजी ही कोल्हापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळते। फक्त दसरा चौकच नाही तर कोल्हापुरातील शहरातल्या चौकांमध्ये अशा पद्धतीची ही बॅनरबाजी आहे ती करण्यात आली आहे। खरं तर कृष्णराज महाडिक हे सोशल मीडियामध्ये ॲक्टिव्ह आहेत आणि सोशल मीडियातून जो काही पैसे मिळतात ते देखील ते सामाजिक कामासाठी वापरतात आणि त्यामुळे त्यांनी देखील एक वेगळी ओळख आहे ती निर्माण केलेली होती आणि त्यानंतर आता कृष्णराज महाडिक पुन्हा एकदा राजकारणाच्या आखाड्यात उतरणार का अशा पद्धतीची चर्चा या बोर्डच्या निमित्तानं सुरू झालेली आहे आणि त्यामुळे हे सगळे कोल्हापुरात लागलेले बोर्ड सध्या कोल्हापुरात चर्चेचा विषय ठरतायत आणि या महाडिक कुटुंबातली तिसरी पिढी कोल्हापूरच्या राजकारणात उतरणार का या देखील चर्चेला उधाण आलंय। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।